आता पत्नी म्हणजे लग्न लव्ह मॅरेजनी असो किंवा अरेंज मॅरेजनी, महिलेचं म्हणजे एका पत्नीचं कर्तव्यच आहे की नवऱ्याला म्हणजे त्याच्या पद्धतीने त्याला काय हवं, त्याला काय नाही, त्याच्या फॅमिलीबरोबर कसं राहावं, त्याची फॅमिली म्हणजे आपलीशी कशी करून घ्यावी, ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे विचार एक स्त्री पूर्णपणे करते ना. सो त्याच प्रकारे मीही विचार करते. आता असं का म्हणताय वगैरे असं म्हणू नका. आहेत असे काही कारणं पण आहेत. सो मग मी माझ्या मिस्टरांना सकाळी सकाळी टिफिनसाठी काय द्यावं असा विचार करत होते आणि तेवढ्यात मला आठवलं की माझ्याकडे ब्रेड आहे. सो मी ब्रेडचं काहीतरी बनवून देऊ शकते. पण मला फक्त ब्रेडच नाही, सो मला अजून त्याच्यामध्ये हेल्दीही काहीतरी असायला हवं असंही वाटत होतं. आणि आता कसं पावसाचा मोसम चालू आहे ना, सो त्याच्यामुळे मग मी विचार केला की त्यांना त्याच्यामध्ये अंडी वगैरे टाकून मला काही बनवता येईल का. सो तसं मी बनवण्याचा प्रयत्न करत होते. मग इकडे मी 2 अंडी बॉईल करून घेतली आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं हलकंसं जे काळं मीठ येतं पाणीपुरी बरोबर खायला देतात ना ते लोक, सो ते जे असतं ना ते मीठ यूज केलं मी आणि असं छान असं ब्रेडवरती स्प्रेड करून घेतलं. दोन्ही ब्रेडवरती म्हणजे तुम्हाला जर 2 लेअर बनवायचे असेल तर तुम्ही 2 लेअरही बनवू शकता आणि जर का 3 लेअर बनवायचे असेल तर 3 लेअरही. आता माझ्याकडे जास्त वेळ नव्हता डबल म्हणजे अजून एखादं सँडविच बनवायचं, म्हणून मी थोडक्यात छोट्यामध्ये मोठं काम करायला बघत होते. सो मग मी त्याच्यासाठी ना 3 ब्रेड घेतले आणि त्याचे 3 लेअर म्हणजे 2 लेअर असं खाली एक आणि वरती एक असं जसं व्हिडिओमध्ये दिसतं ना त्या प्रकारे मी असे 2 लेअर बनवून घेतले. आणि तिकडे कढईमध्ये छान असं तेल गरम करायला ठेवलंच होतं. सो त्या कढईमध्ये त्या तेलामध्ये यांना छान आलटी पलटी करून घेऊन छान असं क्रिस्पी असं तळून घेतलं. आता तो असा जो असतो ना ब्रेड तो पलटायला ना थोडासा अवघडच पडतो. मग मी हाताच्या मदतीने छान असं क्रिस्पी होईपर्यंत त्याला तेलामध्ये तळवलं आणि मग नंतर छान असं त्याला 2 ह्याच्यानी कट केलं. आता इथे जर का टोमॅटो केचप असता तर अजून मजा आली असती, पण मला ते टिफिनमध्ये द्यायला सोपं पडत नाही. सो त्याच्यामुळे मग मी ते देणं टाळलं आणि त्याच्यामध्ये मग असं छान असं टिफिनमध्ये भरलं. 2 होते, 2 पीस छान असे दिले आणि एक बॉइल्ड एग दिलं. आता फक्त एकाच एगचा मी यूज केला, इथे 2ची गरज पडलीच नाही. आणि आता रात्री इतकी मेहनत करून माहिती आहे, इतकी मेहनत करून एवढं सारं पाणी भरलं. काय हे BMCवाले मेसेज टाकतात पाणी येणार आहे, येणार नाही, काय त्यांचं समजतच नाही आहे. सो इथे मी डस्टबिन भरून ठेवली होती आणि मग नंतर सकाळी उठून बघितलं तर आज कंटिन्यू दिवसभर नळाला पाणी चालू राहिलं. म्हटलं जाऊ देत, मग आता तेवढ्या मेहनतीने भरलेलं सगळं पाणी मेहनतीने पूर्ण वतून द्यायलाही तितकीच मेहनत लागते, कारण इथे काय अंगण वगैरे नाही आहे की अंगणामध्ये पाणी वगैरे टाकलं. आणि एवढी सारी झाडंही नाही आहेत माझ्याकडे की तेवढं सारं झाडांमध्ये वगैरे पाणी टाकेल. मग मी त्या पाण्याचा यूजही केला. असं नाही आहे की मी डायरेक्टली ते पाणी टाकून दिलं. थोडं यूज करत नळाला बंदच ठेवून थोडं पाणी यूज करून घेतलं आणि मग ते टोपं वगैरे पूर्ण क्लीन करून आता पूर्ण म्हणजे बेडमधून काढलं, त्यांना घासून वगैरे पूर्ण क्लीन करून पाणी वगैरे भरून ठेवलं. म्हटलं मे बी पाणी नाहीच आलं तर पियायला पण त्याच्यातूनच होईल असा विचार करून मग मी ते भरून ठेवलं होतं. मग आता आलं आहे पाणी तर मग उगाचच किचनमध्ये एवढा राडा कशाला पाहिजे. सो तसं विचार करून मग काढून ठेवलं आणि नंतर जेवण वगैरे बनवून घेतलं आणि मग ते कार्तिकच्या कपड्यांची इस्त्री वगैरे करणं चालू होतं. आता स्कूलला जाताना नेहमी साहेबांचं असतं की मला इस्त्रीचे कपडे द्या. तो असा साधे कपडे घालायला मागतच नाही. मग त्याच्या कपड्यांची इस्त्री वगैरे करून ठेवली आणि इथे टाय न टाय मी इस्त्री करून ठेवते. आणि मग संध्याकाळच्या टायमामध्ये ना बाल्कनीमध्ये इतकं घाण होऊन चालले ना, म्हणजे पावसाचं पाणी येतं आहे आणि कचराही त्याच्यामध्ये, झाडांची पानं. आणि काय माहिती आता एवढा पाऊस चालू आहे तरी धूळ कुठून येते, कशा प्रकारे येते काही समजतच नाही. मग छान असं पाणी ओतून धुवून काढलं. आता मी ना म्हणजे जर माझी अजून थोडीशी मोठी बाल्कनी असते ना, म्हणजे ही छोटी आहे आणि हॉलची ना मस्त आहे म्हणजे मोठी आहे आणि हॉलची यूज होते ती. आता मला हिचाही यूज व्हावा असं वाटतं आहे, पण ही थोडीशी अजून मोठी असती तर मी तिच्यासाठी काहीतरी डेकोरेट केलं असतं. पण आता ती तेवढी होऊ शकत नाही, म्हणजे डेकोरेट करण्यासारखी नाही आहे. सो म्हणून मी स्किप करते डेकोरेट. नाहीतर मग मला जे व्हिडिओज समजा जे प्रमोशनचे व्हिडिओज आहेत किंवा हॉलचे व्हिडिओज आहेत ते तिथे शूट करायला मला मस्त झालं असतं, कारण तिकडनं सनलाईट खूप छान प्रकारे येतो. आता बेडरूममध्ये येतो पण बेडरूममध्ये छोटीशी जागा पडते, म्हणजे जागा थोडीशी कमीच पडते आहे कारण माझा बेड खूपच मोठा आहे. आता काय माहिती माझ्या आईवडिलांनी एवढा मोठा बेड कशाला लग्नात दिला आहे. बाकींचे बेड बघते तर एकदम छोटे छोटे बेड असतात आणि हा त्याचा डबल बेड आहे. म्हणजे मला बेड असून म्हणजे थोडीशीच जागा यूज करायला उरते.
पण असू द्यात, आता आहे तर आहे. मग छान असं बाल्कनीचं क्लीन झालं. आता बघूयात, जर मे बी काहीतरी मला डेकोरेट हलकं फुलकं पण डेकोरेट करता आलं ना, तर मी नक्कीच करेल आणि तेही तुमच्याशी शेअर करेल. आता हे भरून ठेवलेलंच पाणी मी बाल्कनीमध्ये आणून टाकत होते आणि मग नंतर लगेचच संध्याकाळी जेवण बनवायला घेतलं. आता ना काही काही कामं अशी असतात ना, की त्या कामांचा खूपच कंटाळा येतो. त्यातमधलंच हे एक काम आहे जे पीठ मळणं. त्याचा मला खूपच कंटाळा येतो, पण मी ट्राय करते. म्हणजे ट्राय नाही, ते नेहमीचंच आता काम, आपलं काम झालं आहे, सो आपलं काम म्हटल्यावरती करणं गरजेचंच आहे. आता संध्याकाळच्या टायमाचं लवकर जेवण बनवायला घेते मी, कारण मला संध्याकाळी 3 भाज्या बनवाव्या लागतात. कारण मॉर्निंग शिफ्ट जर यांची असेल तर त्यासाठी सकाळी मला लवकर उठून भाजी बनवणं होत नाही. सो मग मी रात्रीच बनवून ठेवते. आता कोणी शिळं पाठवते किंवा शिळं देते असं म्हणू नका, म्हणजे झालं. मग इथे त्यांच्यासाठी चाय वगैरे बनवला होता संध्याकाळी ते आल्याच्यानंतर. आता चाय फक्त असाच कसा द्यायचा, त्याच्याबरोबर मग ब्रेडही असतो. ब्रेड असलं की मग त्याला बटरही असतो. आणि मी ना मिल्क प्रोडक्ट अजिबात घेत नाही. सो मला ह्या दुधाच्या, म्हणजे माझं लग्न झालं होतं ना, तेव्हाचा तो किस्सा सांगते. जेव्हा माझं लग्न झालं होतं ना, तेव्हा मी ना एक कंटिन्यू 2-3 महिने तरी मी दुधाच्या भांड्यांना हातच नाही लावला. म्हणजे आईकडे तर मी ते घासतच नव्हते दुधाचे भांडे वगैरे. आणि मग नंतर इथे पण मी ना सुरुवातीला मी म्हटलं होतं ना, की मला असं दुधाचं हे ते मला किळस येते. सो त्याच्यामुळे मी ना स्किप केलं. मग नंतर हळूहळू सवय होत गेली आणि मग ते करत गेली. मग नंतर रात्रीचं जेवण वगैरे छान केलं. आणि नेहमी ना रात्रीच्या जेवणामध्ये कार्तिक थोडंसं का होईना जेवण उरवतो. मग छान असं त्याचा अभ्यास घेत होते. आणि अभ्यास घेत असताना तो असा बॅगेवरती इकडून इकडे करत होता ना, सो त्याच्यामुळे त्याला फटकेही मिळालेत. पण असो, आता मुलं आहेत, ते काय ऐकायचं नावच नाही घेत. मग नंतर छान असं अभ्यास वगैरे झाल्याच्यानंतर त्याच्या शाळेतला हा व्हिडिओ आहे. आता शाळेमध्ये त्यांच्या काय ॲक्टिव्हिटीज होतात ते रेग्युलर टीचर्स इकडे आपल्या व्हॉट्सअपवरती पाठवतात. सो तोच हा मी एक व्हिडिओ तुम्हाला शेअर केला. आता ह्याच्यामध्ये कार्तिक तर दिसतच नाही आहे, पण ठीक आहे. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.